हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर हा वार आहे शुक्रवार. संध्याकाळचं मिस्टरांनी इथं भाजी आणली होती. तर इथं काय भाजी आणली होती ते शेअर केलं आहे. तर छान अशी फ्लावर आणला होता, भेंडी आणली होती आणि करड्याची भाजी आणि शेंगदाणे थोडे शिल्लक होते. आणखी पावशेर शेंगदाणे इथं आणले होते आणि मुलांसाठी चोकोस बिस्किटचं पॅकेट असं आणलं होतं. हा आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस. तर हा आहे शनिवार. तर इथं केस धुतले होते आणि लगेच मी केस सुकवले नाही, असंच ओलं केसामध्येच क्लिप लावून घेतलं आणि थोडंसं आवरून घेतलं. फ्रेश झाले थोडंसं. आणि त्यानंतर इथं मी तुळशीला पाणी टाकलं. घरात दिवाबत्ती पण लावून घेतली. आणि आज मी तर शनिवारचं मॉर्निंगचं रुटीन थोडंसं शेअर केलेलं आहे. आज जाणार होते बाहेर, तर म्हणलं पटकन घरातले कामं उरकून घेऊ. स्वयंपाक आल्यानंतरच करणार होते. लवकर जेवण, दुपारचं स्वयंपाक लवकर पण केला तर मग बरोबर नाही हे, त्यामुळं म्हणलं आल्यानंतरच करू. तर इथं मी सकाळचं पहिलं तर किचन, घर वगैरे सगळे झाडून घेतले आणि किचनची शिगडी पुसून घेतलेली आहे. इथं किचन स्वच्छ करून घेतला, घर पण झाडून मारून घेतलं होतं. आणि आता म्हणलं नाश्त्यासाठी आज शिरा करू. तर थोडासा आज गोड असं खावं वाटत होतं, म्हणलं शिराच खाऊ आज करून. तर त्यासाठी तर मी शिरा बनवण्यासाठी घेतला आहे. मुलं उठले नव्हते, मिस्टरांचं माझं उरकलं होतं. तर इथं मिस्टरांसाठी माझ्यासाठी शिरा केला होता. तर इथं मी डब्यांमध्येच असं काय पण ठेवत असते, लगेच म्हणजे भेटतं पण आणि व्यवस्थित पण राहतं. त्यामुळे मी डब्यातच सगळं असं ठेवत असते. तर इथं मी शिरा करण्यासाठी रवा घेतला आहे. रवा पहिला नीट करून घेतला आणि इथं वनस्पती डालडा असं होतं, तुपात केला नव्हता. तर डालडा पॅकेट होतं हे, म्हणलं आता हे पण टाकू. तर अंदाजच टाकलेला आहे, आपल्याला अंदाज येतोच. तर असं चम्मच वगैरे काय नाही, अंदाजाने इथं कढईमध्ये मी डालडा पण टाकलेला आहे आणि रवा पण नीट करून घेतलेला आहे. अगोदर तर रवा मी भाजण्यासाठी टाकणार होते, तर इथं गॅस थोडासा मोठा करून घेतला आणि इथं मी हात पण स्वच्छ धुवून घेतले होते, कारण डालडा टाकला होता तर हाताला थोडंसं हे झालं होतं त्यामुळं. आणि नंतर इथं मी रवा पण आता भाजण्यासाठी टाकला आहे. तर लालसर कलर येईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे आणि गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. गरम पाणी टाकलं आहे, अंदाजेच करत असते मी, आपल्याला अंदाज आलेलाच असतो. तर असं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि साखर टाकून घेतली आणि 2 मिनटं झाकून ठेवलं. तर इथं छान असा रवा पण करून घेतला होता सकाळच्या नाश्त्यामध्ये. तर म्हणलं हे आज शिरा आणि चहा असा नाश्ता करू. तर ड्रायफ्रूट वगैरे असं काही टाकलं नव्हतं, साधा सिंपल इथं शिरा करून घेतला होता. आणि गोड असा शिरा छान लागतो खाण्यासाठी कधीतरी. शिरा मला असा गोड जास्त केला की आवडतो, सप्पक असा नाही आवडत. तर शिरा करून घेतला आणि लगेच चहा पण करून घेतला आणि चहा पण लगेच घेऊ म्हणलं. सोबतच चहा आणि शिरा असं घेतलं होतं नाश्त्यामध्ये आज. तर छान झाला होता शिरा आणि मुलांना पण ठेवला होता, म्हणलं उठल्यास खातील. तर इथं मी चहा आणि शिरा असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर घरातलं सगळं आवरून वगैरे घेतलं. हा टायमिंग आहे 9:45चा. बाहेर जायचं होतं, तर बँकेतच जायचं होतं. त्यामुळे मी इथं बाहेर जाण्यासाठी निघाले होते. गटाचंच काम होतं, काय 1-1.5 महिना झालं होतच नव्हतं. म्हणलं आज जाऊ, बघू झाले का. तर इथं मी महाराष्ट्र बँकेत आले होते. तर बँक अजून तर म्हणजे उघडलीच नव्हती. बाहेर तर इतकं ऊन होतं की 12 वाजल्यासारखं. तर बाहेरच थांबले थोड्या वेळ. इतक्या लवकर जाऊन पण म्हणजे चालू पण नव्हती झाली बँक आणि मी बाहेरच थांबले होते. माझ्या पुढं आणखी 10-1 नंबर तर असतील. तर बँकेचं काम वगैरे झालं. थोडंसं डिशचं पण विचारायचं होतं, तर इथं मी आले होते TV चं डिश विचारण्यासाठी. आणि घरी येताना मुलांसाठी इथं मी घेतले आहेत समोसे घेतले, म्हणलं घरी मुलांना खाण्यासाठी घेऊ. तर घरी आले आणि म्हणलं मुलांना पण देऊ आपण समोसे खाण्यासाठी. तर इथं आणले होते मी 4 समोसे आणले होते आणि केळी आणली होती. तर बँकेत आज म्हणजे एक काम झालेलं आहे, आणखी एक झालंच नाही. 8 दिवसांनी या म्हणले आणखी. इतर हे बचत गटाचंच काम होतं. तर जास्त दिवस झालं हे होतच नाही, असे कामं लवकर होत नाहीत बघ गटाचे वगैरे. KYC करण्यासाठी दिलं होतं आणि एक चेकबुकसाठी दिलं होतं. तर ते पण काय झालंच, एक झालं, एक काम झालंच नाही. बँकेत एवढं लवकर जाऊन पण नंबर होते, 1-1.5 तास गेला तिथं. आणि घरी येताना 12:15 झाले आणि घरी आल्यानंतर मुलांना समोसे ते वगैरे दिले आणि मी पण खाल्ला, मिस्टरांना पण खाल्ला. मिस्टर गेले आणि त्यानंतर इथं मी दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी करण्यासाठी घेतली आहे. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये इथं मी आज काय करणार आहे तेच शेअर करते. तर इथं मी अगोदर तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. पाण्याला उकळी आली की मग मी इथं तांदूळ शिजण्यासाठी टाकत असते, कारण हा इंद्रायणी तांदूळ आहे.
थंड पाण्यात टाकला की थोडासा असा भात हे होतो, त्यामुळं पाण्याला छान उकळी आली की मगच भात शिजण्यासाठी टाकत आहे। तर आज करणार होते करडईची भाजी, छान अशी गरगटून करणार होते। तर इथं मी भाजी अगोदर नीट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक कट करून घेतली आहे। आणि तूर डाळमध्ये करणार होते, तूर डाळ पण भिजवून ठेवली होती। आणि त्यानंतर इथं मी तूर डाळ पण भिजली होती, त्यानंतर भाजीसाठी घेतलेला 1 टोमॅटो, 4 मिरची घेतली होती आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत। तर आता हे सगळं एकत्र शिजण्यासाठी टाकायचं होतं। कुकर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भाजी पण आता इथं मी शिजण्यासाठी टाकते। अगोदर तर मी भाजी टाकलेली आहे, त्यानंतर इथं तूर डाळ टाकलेली आहे आणि मिरची, टोमॅटो, शेंगदाणे असेच टाकले होते कच्चेच आणि मीठ, हळद असं एवढंच टाकलं होतं। तर छान अशी भाजी झाली होती, दुपारच्या जेवणामध्ये गरगटून केली होती। पण इथं मी भाजी शिजवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतली होती, ती काय मी इथं हे शेअर केलं नाही। हे छान आता कुकरमध्ये मी हळद, मीठ आणि अर्धा पळी तेल टाकलेलं आहे, जास्त नाही, असं थोडंसं तेल टाकलं आहे। आणि आता ह्याच्यावर मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, मीठ पण टाकलं आहे, मिठाने भाजीला चव येते त्यामुळे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घेते, भात झालेला होता आणि बाकीचे पण घरातले कामं चालूच असतात एक एक, पण आता मी फक्त आता माझं स्वयंपाकाचं रुटीन इथं शेअर करते, म्हणजे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय करणार आहे ते। तर इथं कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ही भाजी छान फिरवून घेतली होती। करडई थोडीशी शिजण्यासाठी वेळच लागतो, त्यामुळं मी इथं मिक्सरमध्येच फिरवून घेतली होती। आणि हे टोप वगैरे आता म्हटलं भाजी गरगटताना वगैरे लागल, त्यामुळे हे पण घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणलं लागलच आता भाजी वगैरे करण्यासाठी। तरी 4 शिट्ट्या दिल्या कुकरमध्ये आणि मिक्सरमध्ये छान अशी फिरवून घेतलेली आहे। आणि तेल गरम झालं की तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे। तर साधी सिंपल पण छान अशी भाजी झाली होती। त्यानंतर इथं 2 चम्मच मी बेसन टाकलेलं आहे, तेलात छान बेसन परतून घेतलं आणि त्यानंतर हळद टाकली आहे, थोडीशी भाजी शिजताना टाकली होती त्यामुळे इथं थोडीच टाकली आहे। आणि हे छान बेसन भाजून झालं तेलामध्ये की हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता भाजी तर करून झाली होती, भात तर आजच्या जेवणामध्ये छान असं भात आणि गरगटा, चपाती पण केली किंवा भाकर पण केली तर ह्या भाजीबरोबर छान लागते, पण मुलांना आम्हाला भाताबरोबर आवडती त्यामुळे मी भातच केला होता, मीठ टाकून घेतलं चवीपुरतं। आता थोडीशी बेसन टाकलं आहे म्हणून थोडे उकळून घेणार होते, तर एक म्हणलं उकळी येऊ देऊ, कारण बेसन पण टाकलं, तसं तर बेसन भाजून घेतलं होतं तेलामध्ये, पण तरी पण बेसन टाकल्यामुळं उकळी येऊ दिली। त्यानंतर मिस्टर पण आले होते जेवण करण्यासाठी आणि येताना ताक आणलं होतं, दुपारी म्हणलं जेवण झाल्यास ताक वगैरे ते आणलं होतं। आणि हे भजे पण आणले होते, बटाटा भजे। तर ह्या भज्यांमध्ये बेसनमध्ये ना जिरं वाटून टाकलं होतं, तर छान होते हे बटाटा भजे। तर इथं गॅस पण असा बंद करून घेतला, भाजीला पण छान उकळी आली होती आणि सगळ्यांनी सोबतच जेवण केलं, मुलांनी, मी, मिस्टरांनी। आणि आज माझं म्हणजे आजचं मी जरा रुटीन माझं शेअर केलं आहे, सकाळचं मॉर्निंगचं पण आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय भाजी केलेली आहे ते पण शेअर केली आहे। सगळं जेवणाची वगैरे तयारी करून घेतली, या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद।